तर तुम्ही रोज किती तास मोबाईल वापरता? 3 तास वापरता, 4 तास वापरता, 5 तास वापरता, की संपूर्ण दिवसभर तुम्ही मोबाईलच यूज करत असता? तर आज आपण बघणार आहोत, की मोबाईल ॲडिक्शनचे होणारे परिणाम आणि मोबाईल ॲडिक्शनपासून आपण कशा पद्धतीने छुटकारा मिळवू शकतो. तसेच तुम्ही ही जर मोबाईलच्या आहारी जात असाल, तर त्याचे आपल्या मेंदूवर कशा पद्धतीनं परिणाम होत असतात किंवा आपला मेंदू कशा पद्धतीनं बदलत असतो. मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम आज आपण आणि त्यापासून कशा पद्धतीने सुटका मिळवली जाऊ शकते किंवा त्याला कशा पद्धतीने आपण नियंत्रणात ठेवू शकतो, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मोबाईल ॲडिक्शन म्हणजे नेमकं काय? तर मोबाईल ॲडिक्शन म्हणजे आपल्याला मोबाईल वापरल्याशिवाय अस्वस्थ वाटणं. थोडक्यात आपण कोणतेही कार्य करत असू, जे काही काम करत असू किंवा अभ्यासात आपलं मन न लागणं. थोडक्यात आपल्या कामातही आपलं मन लागत नाही आणि त्यासोबतच आपण जो काही अभ्यास करतोय त्यात देखील विद्यार्थ्याच्या दशेत आपलं मन लागत नाही. तसेच आपण वारंवार आपला मोबाईल चेक करत राहतो, की नोटिफिकेशन चेक करणं किंवा कुठल्याही पद्धतीचे सोशल मीडिया आपण चेक करत राहणं आणि आपल्याला मोबाईल न मिळाल्यास किंवा काही काळाकरता आपल्याला मोबाईल चेक करण्यास उपलब्ध नसल्यास आपल्याला अस्वस्थता जाणवणे, मोबाईलपासून दूर राहणे अशक्य होणे, या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला सांगत आहेत की आपल्याला मोबाईल ॲडिक्शन हे एक प्रकारे हावी झालेलं आहे किंवा आपण मोबाईल ॲडिक्शनकडे वाटचाल करत आहोत. जेव्हा केव्हा आपण वारंवार मोबाईल वापरतो किंवा आपल्याला मोबाईलचे ॲडिक्शन एक प्रकारे लागलेले असते, त्यावेळी होतं काय, जेव्हा आपण मोबाईल यूज करतो तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये असं घडतं की डोपामाइन हे खूप जास्त प्रमाणात रिलीज होऊ लागतं. डोपामाइन रिलीज झाले की आपल्याला वारंवार मोबाईल घेण्याची इच्छा उत्पन्न होते. डोपामाइन हे एक प्रकारे फील गुड केमिकल किंवा हार्मोन आहे. थोडक्यात डोपामाइन हे जेव्हा केव्हा आपल्याला फील गुड म्हणजे आपल्याला आनंदित करणारे किंवा ब्रेनला स्टिम्युलेशन देणारे एक प्रकारे केमिकल ब्रेनमध्ये आहे आणि जेव्हा आपण नवीन नवीन रील किंवा नवीन नवीन सोशल मीडियावरील कंटेंट बघतो त्यावेळी आपल्या ब्रेनला उत्सुकता निर्माण होत राहते. थोडक्यात डोपामाइन रिलीज त्यावेळी होत राहतो. परंतु याचा परिणाम असा होतो की आपल्याला कॉन्सन्ट्रेशन आणि आपली मेमरी लॉस झाल्याचे दिसते. मेमरी ही कमी होऊ शकते. थोडक्यात आपली जी स्मरणशक्ती आहे ती हळूहळू करून आपल्याला जाणवते की आपल्याला काही गोष्टी लक्षात राहणं कमी होऊ लागलं आहे. त्यासोबतच आपल्याला मन न लागणे म्हणजे थोडक्यात आपलं कॉन्सन्ट्रेशन, एखादी गोष्ट आपण करतोय तर त्या ठिकाणी आपण अटेन्शन देऊ शकत नाही, कारण त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ज्या पद्धतीने मोबाईल डोपामाइन रिलीजचं कारण बनतो त्या ठिकाणी आपले जे रेग्युलर वर्क आहे त्यामध्ये डोपामाइन रिलीज त्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी बोरिंग वाटू लागतात. थोडक्यात आपल्याला मोबाईल सोडून जे अदर ॲक्टिव्हिटी आहेत, ॲक्च्युअल लाईफ ॲक्टिव्हिटी आहेत, प्रत्यक्षात ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या आपल्याला बोरिंग वाटू लागतात किंवा त्या नकोशा वाटू लागतात. हे देखील मोबाईलचे एक प्रकारे परिणाम होत असतात. तसेच आपल्याला कुठेही मन न लागणे, तसेच अभ्यासात विद्यार्थ्यांचं मन न लागणे, तसेच अनेक गोष्टी आपल्याला जेव्हा केव्हा आपण मोबाईलच्या ॲडिक्शनमध्ये जातो आपल्याला ह्या गोष्टी समोर आपल्या दिसू लागतात. त्यासोबतच आपला पेशन्स देखील कमी होऊ लागतो. पेशन्स म्हणजे थोडक्यात संयम. आपल्यात पेशन्स हा कमी होऊ लागतो. आपल्यात पेशन्सची कमी आपल्याला जाणीव लागते आणि त्यासोबत आपल्या रिअल लाईफ ॲक्टिव्हिटी ज्या आहेत, जे आपण प्रत्यक्षात जीवन जगत आहोत, म्हणजे ह्या जी व्हर्च्युअल लाईफ आपण मोबाईलमध्ये बघत आहोत त्या व्यतिरिक्त प्रत्यक्षात जे आपण ॲक्टिव्हिटी करतो त्यामध्ये देखील आपलं मन लागेनासं होऊ लागतं हळूहळू करून. त्यामुळे थोडक्यात मोबाईलचे हे खूप सारे भयंकर असे दुष्परिणाम आहेत, जे की आपण सध्या नॉर्मल समजतो किंवा अगदी आपण त्यांना किरकोळ बाजा समजतो, परंतु प्रत्यक्षात हे परिणाम पुढे चालून आपल्याला किंवा आपल्या पुढील पिढींसाठी खूप धोकादायक स्वरूपाचे होत आहेत. मोबाईल केवळ आपल्या मेंदूवरतीच परिणाम करतो म्हणजे डोपामाइनवर अशातला भाग नाही, तर आपली झोप देखील डिस्टर्ब होते. अनेकांना लेट नाईट स्क्रोलिंग, सोशल मीडियावरती रील्स चेक करत बसणं किंवा सोशल मीडियावर इतर ॲक्टिव्हिटी करत बसणं आणि त्यामुळे आपल्याला झोप न येणं हे प्रकार जाणीवू लागतात. तसेच त्यासोबत मोबाईलच्या परिणामस्वरूप आपल्याला चिडचिड देखील आपली वाढलेली दिसू शकते. तसेच आपल्याला मानसिक संतुलन बिघडल्याचे देखील आपल्याला मोबाईलमुळे जाणवू शकते. तसेच आपल्या डोळ्यांना देखील एक प्रकारे स्ट्रेन येतो, थोडक्यात ताण येतो. ड्राय आयचा देखील आपल्याला प्रॉब्लेम त्यामध्ये होऊ शकतो आणि अनेक लोक मोबाईल बघताना मान खाली अशी करून मोबाईल बघतात. जनरली मोबाईल बघताना किंवा कुठलीही स्क्रीन बघताना ती आपल्या डोळ्याच्या सरळ रेषेत असणं अपेक्षित असतं. तर याच्या परिणामस्वरूप अनेक लोकांची मान आणि कंबर दुखल्याचे आपल्याला दिसू शकते. त्यामुळे मोबाईलच्या यूजमुळे केवळ आपल्या ब्रेनवरतीच परिणाम होतो अशातला भाग नाही, तर त्यासोबत इतर गोष्टी देखील आपल्या चांगल्यापैकी अफेक्ट होत झालेल्या आपल्याला दिसू शकतात.
आता बघूयात की कोणते कोणते वॉर्निंग साईन्स आहेत की ज्यामध्ये आपण सावध होणं आवश्यक आहे, आपण समजून घेणं आवश्यक आहे की कदाचित आपल्याला मोबाईलचे ॲडिक्शन लागलेले आहे. तर यामध्ये सर्वात प्रथम येतं की आपण जेव्हा झोपेतून उठतो त्यावेळी आपल्याला त्वरित मोबाईल पाहण्याची सवय असणं, किंवा आपण मोबाईल जर आपल्याला दिसला नाही तर आपण बेचैन होतो आणि मोबाईल झपाट्यानं शोधू लागतो. तसेच त्यासोबत आपल्याला नोटिफिकेशन नसताना देखील वारंवार आपण नोटिफिकेशन चेक करत राहतो की काही नोटिफिकेशन आली की काय. लगातार आपण चेक करत राहणं हे देखील एक प्रकारे आपल्याला वॉर्निंग साईन किंवा एक प्रकारे आपल्याला संकेतच आहे की आपण मोबाईल ॲडिक्शनच्या आहारी गेलेलो आहोत. तसेच अनेकांना वारंवार सोशल मीडिया चेक करण्याची सवय असते. अकारण देखील काही नोटिफिकेशन नसताना देखील ते वारंवार आपल्याला काही मेसेज आला आहे काय किंवा आपल्याला काही नोटिफिकेशन आलेली आहे काय हे चेक करत असतात. तर हे देखील एक प्रकारे मोबाईल ॲडिक्शनचेच लक्षण आहे. केवळ 5 मिनिटासाठी घेतलेला फोन 5 मिनिट वापरण्यासाठी जर आपण तासनतास वापरत असाल तर हे देखील आपण समजून घेण्याची वेळ आहे की आपल्याला मोबाईल ॲडिक्शन हवी झालेले आहे. आता प्रश्न येतो की मोबाईल हा एक प्रकारे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोबाईल ही रोजची गरज बनलेली आहे. एक प्रकारे तो आपल्या जीवनातील महत्त्वाची भूमिका निभावत आहे. तर अशा काळात आपण मोबाईल वापरणं पूर्णपणे बंद करू शकत नाही. तर ह्या ॲडिक्शनपासून आपण आपला सुटकारा कसा मिळवू शकतो किंवा ॲडिक्शनपासून आपली सुटका कशा पद्धतीनं करून घेऊ शकतो, तर हे आपण आज बघूयात. थोडक्यात मोबाईलच्या ॲडिक्शनपासून कशा पद्धतीनं आपण स्वतःला वाचवू शकतो, मोबाईल पूर्णपणे दूर न ठेवता सोबत ठेवूनच आपण कशा पद्धतीनं कंट्रोल करू शकतो हे आपण थोडक्यात बघूयात. यामध्ये आपण करू शकतो ते म्हणजे सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे स्क्रीन टाईम लिमिट सेट करणं. आपल्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये शक्यतो हे ऑप्शन्स दिलेले असतात ज्यामध्ये आपण आपले स्क्रीन टाईम लिमिट हे सेट करू शकतो. ते लिमिट जर क्रॉस झाले तर आपल्याला मोबाईल हा नोटिफिकेशन देतो किंवा तो सदर ॲप हे बंद करत असतो. त्यामुळे सर्वात प्रथम येतं स्क्रीन टाईम लिमिट सेट करणे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपण झोपण्यापूर्वी 1 तास आधी आपण मोबाईलचा वापर पूर्णपणे बंद केला पाहिजे. जेव्हा केव्हा आपल्याला झोपायचे आहे त्याच्या 1 तास आधी आपण मोबाईलचा वापर हा बंद करणं बेटर आहे किंवा हा कंपल्सरी आपण केलाच पाहिजे. तसेच त्यासोबत जी कोणती सोशल मीडिया ॲप्स आहे ती आपण एकदा अनइन्स्टॉल करणं किंवा त्याला आपण टाईम लिमिट सेट करणं किंवा त्याला आपण पूर्णतः कंट्रोल करणं. जर आपल्याला टाईम लिमिट सेट करणं पॉसिबल असेल तर ते सर्वात उत्तम, आणि जर ते देखील आपल्याला शक्य नसेल तर ते ॲप अनइन्स्टॉल केलेले बेटर राहते, जेणेकरून आपण त्यापासून दुरावलो जाऊत. यासोबतच एक गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे नोटिफिकेशन ऑफ करून ठेवणं. नोटिफिकेशन ही सगळ्यात मोठी अडचण आहे किंवा डिस्ट्रॅक्शन आहे. जेव्हा केव्हा नोटिफिकेशन येते त्यावेळी आपण मोबाईलकडे ओढावले जातो. त्यामुळे आपण अननेसेसरी असतील तर नोटिफिकेशन ऑफ करून ठेवणं बेटर आहे. आणि रिअल लाईफ ॲक्टिव्हिटीज वाढवणं, थोडक्यात ग्राउंडवरील खेळ खेळणं किंवा सोशली ॲक्टिव्ह होणं, समाजामध्ये मिसळणं, 4 लोकांसोबत बोलणं असेल किंवा अनेक पद्धतीने आपण मोबाईल व्यतिरिक्त इतर ॲक्टिव्हिटी करू शकतो ज्या सामाजिकतः योग्य आहेत. थोडक्यात त्यामध्ये आपण ग्राउंडवरचे खेळ असतील किंवा आपल्या मित्राशी प्रत्यक्षात बोलणे असेल किंवा घरातील व्यक्तींसोबत काही चर्चा करणे असेल कुटुंबासोबत, किंवा अनेक मार्गाने थोडक्यात आपण मोबाईलपासून दूर जाऊन रिअल लाईफ ॲक्टिव्हिटीमध्ये इंटरेस्ट घेणं ही देखील खूप महत्त्वाची भूमिका निभावत असते. ज्यावेळी आपण मोबाईलपासून थोडा दूर राहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी स्वाभाविकतः ॲडिक्शन असल्यामुळे आपल्याला बेचैन हे होऊ लागतं. परंतु अशा वेळी जेव्हा आपण रिअल ॲक्टिव्हिटीजमध्ये स्वतःला अडकवून घेतो किंवा आपण पाळीव प्राण्यांसोबत आपल्या वेळ घालवतो किंवा कुठल्याही अन्य मार्गाने आपण वेळ घालवत असतो त्यावेळी आपल्याला मोबाईलची उणीव ही भरून निघते किंवा आपल्याला मोबाईलची जाणीव होत नाही. तर आजच्या काळात मोबाईल हा लहानांपासून तर वयोवृद्धांपर्यंत दैनंदिन जीवनाची एक प्रकारे महत्त्वाची वस्तू बनलेला आहे किंवा गरज बनलेला आहे. तर अशा काळात मी अनेक ठिकाणी बघतो की लहान मुलं म्हणजे थोडक्यात जे हायस्कूल रेंजची मुलं आहेत त्यांना मोबाईल देण्यासच पूर्णपणे विरोध केला जातो. तर अशा वेळी विरोध करण्यापेक्षा कुठलीही गोष्ट कंट्रोलमध्ये ठेवणं हे जास्त उपयुक्त ठरतं. थोडक्यात मोबाईलला आपण टाळू तर शकत नाही, परंतु मोबाईल यूजला आपण टाळू शकतो. अननेसेसरी जो आपण मोबाईलचा यूज करतो आहे त्यावर आपण कंट्रोल आणू शकतो. सर्वप्रथम आपण ही गोष्ट छोटी न समजता तिला आपल्या जीवनामध्ये ॲप्लाय केलं पाहिजे. जसं जसं आपण या गोष्टीला आपल्या जीवनामध्ये ॲप्लाय करतो त्यानंतर आपल्याला जाणवू लागते की आपले मोबाईलचे ॲडिक्शन हे कमी होत चालले आहे.
मोबाईलचा वापर पूर्णपणे बंद न करता त्याला संयमित किंवा कंट्रोलमध्ये ठेवणं हे खूप आवश्यक आहे आणि याचे परिणाम देखील आपल्याला पुढे चालून बघावयास मिळतात. परिणामी आपण केलेले छोटेसे बदल आपल्या जीवनात खूप मोठी भूमिका निभावत असतात. तसेच आपण केलेली छोटी चूक देखील आपल्याला मोठे परिणाम आपल्यावर किंवा विघातक परिणाम आपल्यावर घेऊन येत असते प्रतिकूल स्वरूपातील. परिणामी आपण छोटेसे बदल आपल्या जीवनात आवश्यक केले पाहिजे. तसेच ही व्हिडिओ जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. कदाचित त्यामुळे एखाद्याचे मोबाईल ॲडिक्शन हे सुटायला बसले आणि त्याचा स्क्रीन टाईम संयमित होऊ शकतो. परिणामी ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि इथून पुढे अशाच व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.